नमस्कार. मी डॉक्टर अर्जुन वाघ, भूगोलशास्त्र विभाग, पीडीव्हीपी महाविद्यालय तासगाव. आज आपल्या समोर ब्रिटिश भूगोल संप्रदाय यामधले एक प्रसिद्ध असे भूगोलशास्त्रज्ञ, भूगोलतज्ञ अल्फ्रेड मॅकिंडर यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. अल्फ्रेड जे मॅकिंडर हे ब्रिटिश भूगोलतज्ञ जे होते, ते भूगोलतज्ञाचा जन्म जो आहे तो जन्म 15 फेब्रुवारी 1861 रोजी त्यांचा जन्म हा झालेला आहे आणि ते सुरुवातीला त्यांनी इतिहासाचं अध्यापन केलं. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून ते एका युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांनी 1899 साली प्रोफेसर म्हणून पुन्हा आपले काम करायला सुरुवात केली. 1899 मध्ये त्यांनी आफ्रिकेचा प्रवास करून तेथील औद्योगिक घटकांचे निरीक्षण केले आणि त्या औद्योगिक घटकांचे निरीक्षणाच्या नोंदी आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिल्या. त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्यामध्ये किलीमांजारो या ठिकाणी जाऊन, किलीमांजारो या पर्वतीय प्रदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे प्रवास वर्णन आहे त्या प्रवास वर्णनामध्ये अनेक भौगोलिक घटकांचे, अनेक भौगोलिक आणि प्राकृतिक घटकांचे वर्णन केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने किलीमांजारो हा जो पर्वत आहे त्या पर्वताविषयी त्यांनी माहिती लिहिली आणि त्या पर्वतावरती चढाई करून तिथं प्रथम चढाई करणारा गिर्यारोहक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मान मिळवलेला आपल्याला लक्षात येईल. हे करत असताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असताना त्यांनी 1892 ते 1903 या दरम्यान युनिव्हर्सिटी नॉलेज रीडिंग आणि ऑक्सफर्ड स्कूल ऑफ जिओग्राफी या संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर रीडिंग या युनिव्हर्सिटीमध्ये प्राचार्य म्हणून काम पाहिलं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या संस्थेचे 1905 ते 1908 या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम पाहिलेलं आपल्याला लक्षात येईल. मॅकिंडर यांचे जे लेख आणि ग्रंथसंपदा आहे त्या लेख आणि ग्रंथसंपदेच्या माध्यमातून त्यांनी भौगोलिक विचार, भौगोलिक घटना, भौगोलिक प्रसंग, प्रवास वर्णन या सगळे आपल्या लेखातून, आपल्या ग्रंथातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्रिटिश आणि ब्रिटिश सागर या ब्रिटन आणि ब्रिटिश सागर हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं लिखाण त्यांनी 1902 मध्ये पूर्ण करून तो ग्रंथ प्रसिद्ध केलेला आपल्या लक्षात येईल. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ब्रिटनचा भूगोल, ब्रिटिश लोकांचा सागराविषयी असणारा दृष्टिकोन, कारण आपल्याला माहिती आहे ब्रिटिश लोकही सी फेरर म्हणून ओळखली जातात, त्याला सागरी खलाशी, सागरी प्रवासी म्हणून ओळखली जात होते. अजूनही त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रवासाच्या माध्यमातून त्यांनी अखिल जगाचा शोध लावलेला आपल्या लक्षात येईल. आणि अशी ही प्रवास वर्णनं जी आहेत ती प्रवास वर्णनं त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये ब्रिटन आणि ब्रिटिश सागर या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत. इतिहासाचे भौगोलिक हृदयस्थल, धुराग, मरुभूमी, जॉग्राफिकल पायट हिस्ट्री हा जो सर्वात बहुचर्चित असा प्रबंध जो आहे तो बहुचर्चित प्रबंध भूगोलकारांनी, जगातील सर्व भूगोलकारांनी मान्य केला आणि त्याला जागतिक मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. लोकशाहीचे आदर्श आणि वास्तव, डेमोक्रॅटिक आयडियल्स अँड रियालिटी हा ग्रंथाचे लेखन सुद्धा आपल्याला मॅकिंडर यांनी लिहिलेलं पाहायला मिळेल. मॅकिंडर यांच्या जीवन परिचयामधून आपल्याला असं लक्षात येते की त्यांना प्रवासाची आवड होती आणि या प्रवासाच्या माध्यमातून त्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासातून त्यांनी जे निरीक्षण केले किंवा त्यांना जे आढळलं ते सर्वच्या सर्व त्यांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून, लेखांच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनीच मांडलेली एक थेरी जी आहे, त्यांची जी भौगोलिक महत्वाची संकल्पना जी आहे, ज्या संकल्पनेला जगानं अक्षरशः डोक्यावर घेतलं त्या संकल्पनेचं नाव आहे ती संकल्पना म्हणजे हृदयस्थल सिद्धांत. अर्थात ही हृदयस्थल सिद्धांत जो आहे तो राजकीय आणि लष्करी कारवाईसाठी शासनकर्ते किंवा लष्करी प्रमुखांना हा अतिशय महत्वाचा किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून हा जो ग्रंथ आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती संकल्पना अतिशय मोलाची, अतिशय महत्वाची ठरलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी हा विचार जो आहे तो 1904 मध्ये जॉग्राफिकल सोसायटीच्या माध्यमातून द जॉग्राफिकल पायट हिस्ट्री या ग्रंथाच्या माध्यमातून तो जगासमोर आणला आणि या व्याख्यानातून या वेगवेगळ्या विवेचनातून त्यांनी जगासमोर त्या काळातली ही संकल्पना अतिशय महत्वाची होती आणि त्यांचं या संकल्पनेचं मान असलेलं या संकल्पनेचं जे अध्ययन केलं, अध्यापन केलं होतं ती संकल्पना जगासमोर त्यांनी मांडलेली आपल्याला लक्षात येते. या संकल्पनेने त्या काळामध्ये सागरी सामर्थ्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या कोणतेही देश किंवा
देशाच्या युद्धनीतीमध्ये सागरी सामर्थ्य हे प्रभावी क्षेत्र आहे हे त्यांनी जगाला ठणकावून सांगितलं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थल किंवा जमिनीवरून कोणत्याही प्रकारचं मार्गक्रमण करता येत नव्हतं. त्यावेळी त्या काळामध्ये ब्रिटिश लोकांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी सागरी सामर्थ्याचा विस्तार सागराच्या माध्यमातून सागरी मार्गाचा वापर करून वाढवला आणि त्यातूनच त्यांनी जगासमोर आणले की ज्याच्या अधिपत्याखाली सागर आहे, ज्याच्या अधिपत्याखाली सागरी मार्ग आहेत, ते ते देश, ते राज्य हे जगावरती राज्य करू शकतं. त्याप्रमाणे त्यांनी हा सिद्धांत मांडला. जो युरोपवर राज्य करेल तो हृदयस्थलावरती राज्य करेल, जो हृदयस्थलावरती राज्य करेल तो जगावरती हुकूमत गाजवेल आणि जो जगद्वीपावरती राज्य करेल तो संपूर्ण जगावरती राज्य करेल. अशा प्रकारचा त्यांनी सिद्धांत मांडला. तो सिद्धांत आपल्याला इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल की हू रूल्स ईस्ट युरोप कमांड्स द हार्टलँड, हू रूल्स द हार्टलँड कमांड्स द वर्ल्ड अँड हू रूल्स द वर्ल्ड आयलँड कमांड्स द वर्ल्ड. अशा प्रकारचा संदेश, अशा प्रकारचा एक ऐतिहासिक संदेश त्यांनी जगाला दिलेला आपल्याला दिसेल. म्हणून ही जी संकल्पना आहे, हार्टलँडची संकल्पना आहे, ती आजही जगामध्ये प्रत्येक भूगोल तज्ञासाठी, त्याचबरोबर राज्यकर्त्यांसाठी, लष्कर प्रमुखांसाठी ही महत्वाची असलेला आपल्याला लक्षात येईल. मॅकिंडरे 1904 मध्ये जो कील प्रदेश, पायट एरिया हा शब्द बदलून त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याऐवजी हार्टलँड हाच शब्द वापरला आहे. हार्टलँड हा शब्द म्हणजे जसं की आपल्या शरीरामध्ये हार्ट असतं ते सर्व बाजूनी एक प्रोटेक्टेड असतं आणि तशाच प्रकारे हा जो युरोपमधला जो पायट सेक्टर आहे, पायट एरिया आहे, कील प्रदेश आहे, तो सुद्धा चारी बाजूनी असा वेगवेगळ्या भौगोलिक घटकांनी वेढलेला आहे आणि त्या हार्टलँडवरती सहजासहजी कोणत्याही राष्ट्राचं किंवा कोणत्याही शत्रू सामर्थ्यानं आक्रमण करणं शक्य नाही. जरी आक्रमण केलं तर तो भाग, तो कुठलाही राष्ट्र किंवा कुठलेही लष्कर ते जिंकू शकणार नाही अशी त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी त्या पायट सेक्टरला कील एरिया किंवा त्याला हृदयस्थल, हा कील एरिया हा शब्द काढून त्या ठिकाणी हृदयस्थल हा शब्द त्यांनी वापरात आणला. त्यांनी जगाचे काही भाग केले आणि त्या भागामध्ये आपला जग कसं विभागलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार महासागर आणि भूमी खंडामध्ये जग विभागलेले आहे. यामध्ये सर्वाधिक हृदयस्थलातील महत्वाच्या बाबी या पुढे आलेल्या आहेत. त्यामध्ये 3/4 भाग हा महासागराने व्यापलेला आहे व सर्व महासागर ही एकमेकांना जोडली गेलेली आहेत आणि एक भूमिवड असा आहे की त्यामध्ये युरोप, आशिया, आफ्रिकेचा समावेश होतो. याला त्या ठिकाणी मॅकिंडर यांनी जगद्वीप असं नाव दिलेलं आहे. त्यामधला जगद्वीपाचा हा 1/6 भाग हा या पायट सेक्टरनं व्यापलेला आहे. त्यामध्ये साधारण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि त्याच्या आसपासची जी बेटं आहेत असा त्यांनी त्याचा नवीन जग असा म्हणून त्यांनी उल्लेख केला आणि 1/2 क्षेत्र जे आहे ते नवीन जगाने व्यापलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांनी हा पायट सेक्टर, हार्टलँड हा डिमार्केट केलेला दिसेल. आपण नकाशामध्ये बघू शकता. जे लाल कलरनं दाखवलेलं आहे, जे रेड कलर मध्ये आहे ते मॅकिंडर यांचा जो डिमार्केटेड हार्टलँड होता तो हार्टलँड तिथं दाखवलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये वर्ल्ड आयलँड सुद्धा दाखवलेले आहेत आणि त्या वर्ल्ड आयलँड, हार्टलँड आणि हा जो त्यांनी डिमार्केट केलेला भाग जो आहे तो भाग हा पूर्णपणे सुरक्षित आहे किंवा सुरक्षित असू शकतो, सुरक्षित राहू शकतो जर त्यांनी दिलेल्या सगळ्या जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया त्या ठिकाणी जर आपण मान्य केला तर निश्चितपणाने आपल्या ह्या युरोपवरती किंवा हार्टलँडवरती कोणीही स्वारी करू शकत नाही किंवा जरी स्वारी केली तरी तो भूभाग जगातलं कुठलंही सामर्थ्य हे जिंकू शकणार नाही असं मॅकिंडर यांना त्या काळामध्ये वाटत होतं. त्यानंतर त्यांनी त्या मर्मभूमीच्या विस्तारामध्ये असं सांगितलेलं आहे की या मर्मभूमीच्या उत्तरेस हिमाच्छादित असणारा जो आर्क्टिक महासागर आहे तो त्या ठिकाणी लोकेट झालेला आहे आणि त्या महासागरापासून पुरेशिया, आफ्रिका खंडास त्यांनी जगद्वीप, वर्ल्ड आयलँड म्हटलेलं आहे. दक्षिणेस इराणी पठार असून पश्चिमेला होल्गा नदीपासून पूर्वेकडे सायबेरियन प्लेन्स किंवा सायबेरियातील लेनान नदीपर्यंत हा त्यांनी इमॅजिन केलेला होता. मर्मभूमीवर आक्रमण अशक्य आहे. आताच मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की मर्मभूमी हार्टलँड ही वेगवेगळ्या भौगोलिक घटकांनी वेढलेली असल्यामुळं जगातल्या कुठल्याही सामर्थ्याला या मर्मभूमीवरती आक्रमण करता येत नव्हतं कारण मर्मभूमी ही अजिंक्य आहे असं हार्टलँड असं मॅकिंडर यांना वारंवार वाटत होतं.
त्याच्या सिद्धांतातून आपल्याला बऱ्यापैकी सूचना वगैरे मिळालेल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी या सिद्धांताचे असे मत मांडले की मर्मभूमी ही रशियाच्या नियंत्रणाखाली येऊन रशियाचा जगद्वीपाच्या पूर्व पश्चिम दक्षिण सीमा प्रदेशावरती आक्रमण करेल अशी धोक्याची सूचना त्या ठिकाणी त्यांनी या आपल्या लेखातून दिली होती. जगातील शक्तिशाली देश आणि लष्करी डावपेच यांचा विचार करून ही संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यातूनच सागर शक्ती आणि भूमिशक्ती यांचा समन्वय साधला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आज आपण बघतो की आज लष्करी सामर्थ्य ज्या देशाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते लष्करी सामर्थ्य त्या देशाकडे जास्त आहे तो देश आज बलशाली, जसे की अमेरिका आहे, चायना आहे, जसं की रशिया आहे, हे सगळे देश आज बलशाली म्हणून ओळखले जातात कारण त्यांच्याकडे नॉट ओनली दी सी पॉवर बट ऑल्सो लँड पॉवर इज विथ देम. सो आपण त्यांना अशा पद्धतीनं म्हणू शकतो की आजच्या या युगामध्ये आधुनिक काळामध्ये अमेरिका, चीन सारखे देश हे अतिशय बलशाली आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये ही हार्टलँड, ही मर्मभूमी सुद्धा तेवढीच बलशाली होती असं या मॅकिंडर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं. त्यांनी इतर काही सूचना, इतर काही संकल्पना सुद्धा मांडल्या. प्रादेशिक संकल्पना असतील किंवा आर्थिक भूगोलाची संकल्पना असेल, विशेषीकरण संकल्पना असेल, या विविध संकल्पना मांडून त्यांनी भूगोल अभ्यास हा अतिशय रोचक, रंजक त्या पद्धतीने केला आणि त्यामुळं आजही आपल्याला या मॅकिंडरचं जे कार्य आहे, यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, यांची कार्यपद्धती आहे, ती सुद्धा आज भूगोल अभ्यासकांना आणि भूगोल विचारवंतांना सुद्धा अभ्यास करण्यासाठी खुणावत असते. त्यांनी वेगवेगळ्या मॅकिंडरचं जे कार्य आहे त्या कार्याचं मूल्यमापन करताना आपल्याला वेगवेगळ्या पैलूवरती प्रकाश टाकता येईल. त्यामध्ये मॅकिंडर यांना ब्रिटिश भूगोलशास्त्राचा जनक मानले जाते. तसंच राजकीय भूगोल म्हणून जी भूगोलशास्त्रामधले ह्युमन जॉग्राफीची जी ब्रँच आहे राजकीय भूगोल, त्या राजकीय भूगोल या शास्त्राचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी लिहिलेला ब्रिटन आणि ब्रिटिश सागर या 1919 मध्ये लोकशाहीचे आदर्श म्हणून आणि वास्तव म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर मॅकिंडरचा 1919 मध्ये जगप्रसिद्ध हृदयस्थल सिद्धांत, मर्मभूमी सिद्धांत हा त्यांनी जगासमोर आणला, जगासमोर मांडला. त्यांचा हा सिद्धांत भौगोलिक साहित्यामध्ये एक प्रकारचं प्रतिमान म्हणून महत्वपूर्ण मानला जातो आणि सिद्धांताचा तत्कालीन राजकारणावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. भूगोल विषयाचे स्वरूप, व्याप्ती आणि त्यांचे मौलिक विचार आजही भूगोलाच्या अभ्यासकाने भूगोल विकासात त्याचं मानाचं स्थान असलेलं आपल्याला लक्षात येतं. भूगोलाचे ज्ञान ग्रहण करत असताना संपूर्ण विषयावर भर द्यायला पाहिजे अशी एक भूगोल विशेषीकरणाची त्यांनी संकल्पना आपल्या समोर, जगासमोर सादर केलेली दिसून येते. असे हे भूगोल शास्त्राचे एक ज्येष्ठ विचारवंत असं आपल्याला म्हणता येईल किंवा एक विशेष असे विचारवंत जे ब्रिटिश संप्रदायामधले होते. त्यांचं कार्य हे अतिशय अमोल असं बहुमोल होतं आणि यांचं कार्य आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे ध्यानात ठेवून आपल्याला मानवी विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या कार्याचा वापर करता येईल. धन्यवाद.